शेतकरी बंधूंनो, कापसामध्ये कपाशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि यामधलीच एक मोठी समस्या आहे शेतकऱ्याचं उत्पादन कमी करणारी समस्या, ते म्हणजे हे पातेगळ. प्रत्येक शेतकरी बांधवांच्या कपाशी प्लॉटमध्ये आपल्याला पातेगळ जे ते पाहायला मिळते. आपण अगोदर पाहू की पातेगळ होण्याचे कारण नेमके काय आहेत, कशामुळे आपल्या कपाशी पिकामध्ये आपल्या प्लॉटमध्ये पातेगळ होते आणि यावर आपण काय उपाययोजना, कमी खर्चामध्ये आपण काय उपाययोजना, या पातेगळवर काय उपाय त्या ठिकाणी करू शकतो. यामध्ये 3 ते 4 कारण आपल्याला पाहायला मिळतात. यामधलं पहिलं आणि मोठं कारण जे की सर्व शेतकरी बांधवांच्या प्लॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आपल्या भागात पडणारा सततचा पाऊस. आपल्या भागात जर कंटिन्यूस त्या ठिकाणी पाऊस पडत असेल आणि म्हणून आपल्या पिकांमध्ये सूर्यप्रकाश आपल्या पिकांना मिळत नसेल, जमिनीचा वापसा होत नसेल, तर मोठ्या प्रमाणात आपल्या कपाशी पिकामध्ये पातेगळ जे आहे ते होणार आहे. कारण आपल्या कपाशी पिकाला जेवढं अन्नद्रव्याची गरज असते तेवढं सूर्यप्रकाशाची गरज सुद्धा त्या ठिकाणी होते. दुसरं कारण म्हणजे आपल्या कपाशी पिकाला अन्नद्रव्याची कमतरता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे कपाशी झाड आहे, याला जेवढे पाते, फुले, बोंडाची संख्या लागलेली आहे, याला जर जेवढं खायला अन्न मिळालं नाही तर हे अतिगळ आहे ते त्या ठिकाणी होणार आहे. पुरेसं अन्नद्रव्य किंवा यामध्ये जेवढा माल लागलेला आहे या मालाला जर खायला अन्नद्रव्य नसेल तर त्या ठिकाणी पातेगळ जे होणार आहे. म्हणून चांगल्या पद्धतीनं अगोदरच आपण खत व्यवस्थापन जे आहे ते करून घ्यावं. अपुरं खत व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य जर कमतरता भासली तर आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आपल्याला पातेगळ समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर हे दुसरं कारण आहे ज्यामुळे सुद्धा आपली पातेगळ जे आहे होऊ शकते. तिसरं कारण म्हणजे खूप सारे रासायनिक घटक एकत्रित पंपातून त्या ठिकाणी फवारणे. बरेच शेतकरी बांधव काय करतात की दुकानात जातात, दुकानदार आपल्या खिशा भरासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं औषधी, वेगवेगळ्या पद्धतीनं कंटेंट आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी देऊन देतात. ते द्रावण वेगवेगळ्या पद्धतीचे रसायन एकत्रित मारल्याने आपल्या पिकांना क्रॉसिंग होण्याची शक्यता जी आहे ती जास्त प्रमाणात असते आणि याचा प्रादुर्भाव, याचा झटका जर पिकाला बसला तर सुद्धा आपल्या पिकांना, कपाशी पिकाला खास करून पातेगळ समस्या जी आहे ती उद्भवते. म्हणून आपल्या पिकाला कशी गरज आहे हे ओळखूनच दुकानदाराला आपण औषधी जे आहे ते मागायला पाहिजे. तर हे 3 कारण आहेत ज्या कारणामुळे आपल्या कपाशी पिकाला पातेगळ समस्या त्या ठिकाणी उद्भवते. शेतकरी बंधूंनो, मी आपल्याला अगोदरच सांगून देतो की असं कुठलंच औषध आजपर्यंत बनलं नाही की ज्यामुळे 100% पातेगळ आपली थांबेल. म्हणजे आपण जर दुकानात गेला आणि दुकानदार जर म्हणत असेल की हे आमचं औषध घेऊन जा, किंवा एखादी कंपनी जर म्हणत असेल की हे आमचं औषध घेऊन जा यामुळे 100% पातेगळ आपली थांबेल, तर असं होत नाही. हा फसवेगिरीचा त्या ठिकाणी प्रकार आहे. असं कुठलं औषध आजपर्यंत बनलेलं नाही की त्यामुळे आपल्या कपाशी पिकाची 100% पातेगळ हे थांबेल. आपण फक्त पातेगळ नियंत्रण करू शकतो, कमी प्रमाण त्याचं करू शकतो आणि तोच आपला एक फायदा आहे. म्हणून दुकानदाराच्या कंपनीच्या नादी लागू नका. आपल्याला जे कंटेंट पाहिजे, ज्या वेळेला जे पाहिजे तेच आपण वापरा. तर आता हे झाले कारणे. आता कमी खर्चामध्ये आपण याच्यावर काय उपाययोजना करू शकतो की कमी प्रमाणात आपले जे पातेगळ जे होणार आहे ते कमी प्रमाणात झाली पाहिजे, जेणेकरून आपले उत्पादन वाढलं पाहिजे. कारण जेवढं पातेगळ होणार आहे तेवढं उत्पादन आपलं त्या ठिकाणी घटणार आहे. तर आपण जे आपल्या कपाशी पिकाला फवारणी घेत असाल त्या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे बोरान. बोरान हे उत्तम एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या कोणत्याही पिकामध्ये बोरानचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आणि खास करून कपाशी पिकामध्ये सुद्धा बोरान हे चांगल्या पद्धतीने काम करते. बोरान 20% वाला आपण 25 ग्रॅम प्रति 15 पंपाडी त्या ठिकाणी घ्या. आता बोरान काय काम करते, बोरान हे चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आणि लगेच ते आपल्या पिकांना मिळण्यास त्या ठिकाणी सुरुवात आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण फवारणी करता तर लगेच आपल्या पिकांना मिळण्यास बोरान त्या ठिकाणी सुरुवात करते आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्य असल्या कारणाने कमी प्रमाणात आपल्या पिकांना हे द्यावे लागते. म्हणून फक्त 25 ग्रॅम प्रति 15 पंपाडी आपल्याला याचा डोस जो आहे तो घ्यायचा आहे. बोरान दुहेरी काम करते. एक तर आपल्या कपाशी पिकामध्ये होणारी पातेगळ तर थांबवतेच, कारण जेवढा अन्नद्रव्य पाहिजे तेवढं अन्नद्रव्य जर आपल्या कपाशी पिकाला मिळालं, ते जर आपण बोरानच्या माध्यमातून जर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढली तर आपल्या कपाशी पिकामध्ये पातेगळ जे आहे ते कमी प्रमाणात होणार आहे. दुसरा बोरानचा फायदा असा आहे की आपल्या कपाशीचे बोंड जे आहे ते टपोरे बोंड होण्यासाठी बोरान फायदेशीर आहे. म्हणजे फळ अवस्थेमध्ये जर आपण बोरानची फवारणी केली तर चांगले टपोरे बोंड्या आपल्या त्या ठिकाणी होतात. म्हणजे हे दुहेरी फायदा आहे. कमी करतेच, परंतु कपाशी पिकाला जे आपल्या बोंडे लागले आहेत त्या बोंडाची साईज सुद्धा मोठ्या करायचं काम जे ते बोरान करते. आणि बोरान हे चांगल्या पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे आपल्या पिकाला, कोणीही पिकामध्ये बोरानचं कार्य खूप महत्वाचं आहे. तर यामध्ये फक्त आपल्याला बोरानची फवारणी सेपरेट बोरानच त्यामध्ये घ्यावं लागते काय, तर यामध्ये इतरही गोष्टी त्या ठिकाणी आपण ऍड करू शकता. यामध्ये आपल्याला उत्तम दर्जाचं अळीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे. कारण आता सध्याची परिस्थिती पाहिली तर बोंड अवस्थामध्ये आपलं कपाशी पीक आहे. बोंड अवस्था फवारणी आपण कुठली घ्यायला पाहिजे यासाठी सविस्तर व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण केलाय. तो सुद्धा व्हिडिओ आपण अवश्य पहा. त्यामुळे सुद्धा आपण बोरान घ्या हे सांगितलं होतं. यामध्ये अतिशय उत्तम दर्जाचं आपण अळीनाशक घ्या. आंतरप्रवाही अळीनाशक त्या ठिकाणी आपण घ्या. त्याचबरोबर एक चांगल्या पद्धतीनं फंगीसाइड, एक चांगलं बुरशीनाशक सुद्धा आपण त्यासोबत घ्या आणि यासोबत बोरान घ्या. म्हणजे आपलं अळीनाशक सुद्धा या फवारणीमध्ये होणार आहे. चांगल्या पद्धतीनं बुरशीनाशक
कारण धुई पडणारा, धुके पडणारा, बुरशीजन्य आजार आपल्या कपाशी पिकामध्ये आले पाहिजे नाही, यासाठी फंगिसाइड बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी घ्या. आणि तिसरं म्हणजे बोरान, यासोबत बोरान घ्या. खूप चांगले फायदे बोरानने आपल्याला होतात. शेतकरी बंधूंनो, शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, आपण ते अवश्य पहा. शेतकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती मिळावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आता आपण जर समजा दुकानात गेले आणि दुकानदाराला म्हटलं की आम्हाला त्या ठिकाणी आपल्या कपाशी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पातेगळ होत आहे, औषध द्या, तर दुकानदार आपल्याला 3-4 प्रकारचे औषधं त्या ठिकाणी देऊन देणार आहे, जसं की आपल्याला गरज नाही आहे. आपल्या कपाशी पिकाला कशी गरज आहे आणि कोण्या अवस्थेमध्ये काय वापरलं गेलं पाहिजे हा सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा नेहमी माझ्याकडून होत असतो. या अवस्थेमध्ये जर आपण बोरान मारलं, खूप चांगले फायदे आपल्या कपाशी पिकाला होतात आणि खूप कमी खर्चामध्ये बोरान हे आपल्याला उपलब्ध आहे. आपण कोणत्याही कंपनीचं बोरान घेऊ शकता. बोरान 20% हा घटक आपल्याला महत्वाचा आहे. प्रति 15 पंपासाठी 25 ग्रॅम. धन्यवाद. अशा माहिती करता आमचा जोडून राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अवश्य करा. या व्हिडिओमध्ये इथे थांबू, परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद. जय जवान, जय किसान.